वाहतूक पोलीस त्रास देऊन पैसे गोळा करतात असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। अशा पद्धतीने ट्रक अडवणं आणि पेटवणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारलं। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी असं महत्त्वाचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं। भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात सुरुवात झाली असून महापालिका प्रशासन यासाठी सज्ज झालं। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेसाठी सूक्ष्म आराखडा नियोजन करण्यात आले। बाबळेश्वर कुडूस 400 केव्ही वीज वाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून ही वीज वाहिनी सुरू करण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे वीज पुरवठा सक्षम स्थिर होणार आहे, तर या वाहिनीवरून 3000 मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वाहिनी क्षमता उपलब्ध होणार आहे। आरे कफ परेड या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेनं 4 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला। या सेवेनं ऑगस्ट 2025 मध्ये 1 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला होता। मुंबईकरांना दक्षिण मुंबईतून थेट पश्चिम उपनगरात मेट्रोनं जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला। देशातील पहिली नॉन एसी बंद दरवाजांची लोकल ट्रेन मुंबईकडे रवाना झाली आहे। ही ट्रेन लवकरच उपनगरीय सेवेत दाखल होणार आहे। 12 डब्यांची अत्याधुनिक गाडी स्वयंचलित सरकत्या दरवाजांनी सुसज्ज आहे। मध्य रेल्वेच्या टिटवाळा वाशी स्थानकादरम्यान आज मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। फलाट विस्तार कामासाठी हा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या आणि रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होईल। मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली आहे। आज आणि उद्या मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर कमाल तापमानातही वाढ होणार आहे। त्यामुळे मुंबईत पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारांचा त्रास सहन करावा लागणार आहे। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला। 50 हेक्टरच्या वर शेतातील मका, धान आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे हत्तींना हाकलून द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मुलुंडमधील निर्मल लाईफस्टाईल जवळच्या सांडपाण्याच्या नाल्यातून मगरीची सुटका करण्यात आली, तर परिसरामध्ये आणखी मगरी असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनानं परिसरात आणि आजूबाजूला शोध घेत निगराणी मोहीम सुरू केली आहे।